किर्लोस्करांच्या घरातला आज इथे कोणीच येणार नाहीये. आणि काय हवं तुम्हीच सांगा. अहिल्यादेवी किर्लोस्करांनी या आदित्य किर्लोस्करला त्या घरातून कधीच हकलवून लावलंय. आणि याचं कारण माहितीये? कारण आदित्यने एका मोलकरणी सोबत लग्न केलं. ती मुलगी घरातल्या कामासाठी यायची तिथे. तिचा स्टार्टिंग पासूनच संपूर्ण हा प्लॅन होता. म्हणून तर तिने मोलकरीण म्हणून घरात एंटर केलं आणि मग आदित्यला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्याला नादाला लावलं. आणि हा आदित्य हा एवढ्या मोठ्या कंपनीचा CEO असून सुद्धा त्या मुलीच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसला. त्या मोलकर्णीने आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालून त्याला इमोशनली ब्लॅकमेल केलं. आणि मग नंतर ह्याला खरंच तिच्यासोबत लग्न करावं लागलं. बर, ह्याने त्या मुलीसोबत जेव्हा लग्न केलं तेव्हा सुद्धा त्याच्या आईला, अहिल्यादेवी किर्लोस्करांना, ज्यांना तो देवी मानतो, त्याच्यासाठी त्याची आई म्हणजे एक प्रेरणा आहे. ज्या आईचा शब्द सुद्धा हा ओलांडत नाही, त्या मुलाने लग्नासारखी मोठी गोष्ट त्याच्या आईपासून लपवली. बर, ती पारू जिच्यासाठी या आदित्यने सगळी रॉयल्टी नाकारली, सगळं सुख ऐश्वर्य सोडून दिलं, ती मुलगी आज या कार्यक्रमाला उपस्थित नाहीच आहे. त्याच्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला अरे आदित्य, फारुख प्लीज, हा माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचा दिवस आहे. प्लीज प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुला, असं काही करू नको. दिशा, एकतर तुला आमंत्रणच नाही आहे, तू खाली असते ते. प्लीज, तू प्लीज जा इथून. प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुला, जा इथून प्लीज. आदित्य, अरे तू ना असं नको बोलूस माझ्याशी. तू उलट तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे सरे. हो, ऍटलिस्ट मी तरी तुझ्या दया दाखवून इथे आज तुझ्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. नाही तर कोण आलं मला सांग बरं. तू ज्यांची एवढ्या आतुरतेने वाट बघतोयस ते कोणीच नाही आले. बघ तू किती एकटा पडलायस. आज इथे तुझ्यासोबत तुझं जवळचं कोणीच नाहीये. ना तुझी आई, ना तुझी ती मोलकरीण बायको, ना तुझा भाऊ, ना तुझी वहिनी. कोणी नाही येणार आदित्य, कोणी नाही येणार. तुला वाटतंय ते येतील, पण खरं तर तू आता संपूर्णपणे एकटा पडलास. बिचारा, वाईटच वाटतंय मला तुझं. दिशा म्हणते तेही बरोबर आहे. अजून कोणीच कसं आलं नाही. हॅलो, बाबा. बाबा, तुम्ही निघालात ना? इथे सगळी तयारी झाली आहे. प्लीज प्लीज बाबा, जरा लवकर या ना. आई, लवकर घेऊन या. सगळे तयारी झाली आहे उद्घाटनाची. बाबा, मला आईच्या हस्तेच उद्घाटन करायचं. आदित्य, आता तू आईला आणि कोणाशीच वाट नको बघूस. हे बघ, आम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आहेत रे तुझ्या पाठीशी. मुहूर्त नको ठेवू दिवस. गुरुजींनी सांगितले ना, त्याच मुहूर्तावर उद्घाटन करून घे.
बाबा पण आदित्य, बाबा मी माफ कर मला. एक बाप म्हणून आता खरं तर मी तुझ्या सोबत हवा होतो. हरलो रे मी, हरलो. खरंच मला माफ कर. बाबा मला खूप वाईट वाटतं आदित्य तुझं आता. कोणीच नाहीये तुझ्यासोबत. किती एकटा पडलायस तू. मला ना तू अनाथ झाल्यासारखं वाटतोय. घरातले सगळे सख्खे जिवंत असून सुद्धा आज तू अनाथ झालास. कोणी नाही आलं तुझ्यासाठी इकडे. बिचारा आदित्य एकटा पडलाय. एकटा पडला. शट अप. दिशा, आदित्य सर, कोण येणारच नसेल तर कोणाची वाट बघत आहेत? सर्व लोक खोळंबले आहेत. करून टाका उद्घाटन. मुहूर्ताचा वेळ पण निघून जात आहे. मला लवकरात लवकर आदित्य सरांच्या कार्यक्रमाला पोहोचायचं आहे. ते तिकडे एकटे असतील. त्यांना गरज असेल माझी. मला जायला पाहिजे. थांबा प्रीतम, काय करताय तुम्ही? या तू बघतेस ना दिशा केवढं बोलतेय दादाला. मग मला सहन होत नाहीये. मी बघतो आता काय करायचं ते. नाही नाही प्रीतम, तुम्ही शांत व्हा. हे बघा, यात चूक आपली आहे. आपण आदित्य दादांसोबत खंबीरपणे उभे नाही राहू शकलो ना, म्हणून आज या दिशाला एवढं बोलायला चान्स मिळतो. आज जर आई इथे असता ना, तर आईने दिशाला कानाखाली मारून कधीच गप्प बसवलं असतं. पण आई नाही आल्या. बघा, आपल्याला असं इम्पल्सिव्हली वागून चालणार नाही. तुम्ही प्लीज शांत व्हा. मी आलो सर. हो. हे बघ, कसली आई आहेस ग तू? कसला कसला आनंद मिळतो तुला असं सगळं वागून? अगं, आज तुझ्या मुलाच्या आयुष्यातला एवढा मोठा दिवस आहे आणि तू नाही आहेस. तुला कळतंय का? तू एकटा पडलेस आई त्याला. तुझ्यामुळे तुझा मुलगा एकटा पडला इथे. कोण ती दिशा? ती दिशा येऊन त्याची इज्जत काढतेय. नाही काय, कुठल्याच आईने ना तुझ्यासारखं नसावं.